सतत 18 तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन। अंजनखेडच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम। सावित्रीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी सतत 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संस्थाध्यक्षा सौ विमलताई खराटे, संस्था सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्या श्रीमती एस. जयस्वाल व प्राचार्य जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला। मागील 17 वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविला जातो। याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन, मनन व्हावे, त्यांच्या सुख गुणांना वाव मिळावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला। यामध्ये 11वी-12वी वर्गातील जवळपास 125 विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला। या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शांततेत व शिस्तीत अभ्यास करून आपल्या आयुष्याच्या शालेय जीवनातील वाचनाचा एक वेगळा आगळा अनुभव घेतला। तसेच अंजनखेड येथील रमाई महिला व तक्षशिला बौद्ध विहार समिती अंजनखेड यांच्यातर्फे उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना एक पेन, एक रजिस्टरचे वाटप करण्यात आहे। शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाच्या समारोपाप्रसंगी संस्था सचिव ज्योतिबा खराटे, प्राचार्या एस. जयस्वाल मॅडम, प्राचार्य जयकुमार खराटे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमचंद सूर्यवंशी यांनी केले। प्रसंगी कुमारी स्नेहा जाधव, सदाफ इस्माईल शेख या विद्यार्थिनींनी आपला वाचनाचा अनुभव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। आम्हाला वाचनाची आवड निर्माण होऊन अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे सांगितले। या उपक्रमाचे आयोजन शाळेत झाल्याने वाचनाची संधी मिळाली, यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी कॉलेज प्रमुख प्राचार्य विनोद कांबळे यांनी उपक्रमाची 17 वर्षाची परंपरा अखंड ठेवून वाचन चळवळ दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्था सचिव ज्योतिबा खराटे यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। तसेच असाच निरंतर अभ्यास करून शाळेचे, आईवडिलाचे नाव उज्ज्वल करावे असा आग्रह धरला। शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही व वाचनाशिवाय पर्याय नाही असे ठाम मांडले। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थानी मानून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले। यावेळी मंचावर पर्यवेक्षक एम. राठोड सर, प्रा. सतीश सुंकावर, प्रा. प्रेमचंद सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या उपक्रमाचे नेतृत्व उच्च माध्यमिक प्रमुख प्रा. विनोद कांबळे यांनी केले। यासाठी प्रा. अनिल जाधव, प्रा. राज कांबळे, प्रा. प्रवीण बिरादार, प्रा. अश्विनी गोदरे, प्रा. निर्मला राठोड, बाळू कुकरे, किशोरभाऊ यांनी सहकार्य केले। उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना दिनेश मेहत्रे सर यांच्यातर्फे फळांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य राज कांबळे यांनी केले। या स्तुत्य उपक्रमाचे जिल्ह्यातून, पालक वर्गातून, वाचनप्रेमी वर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे। प्रतिनिधी मजहर शेख, माहूर, नांदेड।